परंतु आज इथं येताना फक्त एकच गोष्ट लक्षात आम्ही ठेवतो की आम्ही शहरात असलो तरी सुद्धा आम्ही शेतकऱ्याचीच मुलगी आहे म्हणून जगत आहोत. कारण की शेतकरी हा फक्त शेतात काम करतो तेव्हा त्याचे घाम गाळतो, हेच फक्त त्याचे रक्ताचे नाते हे जमिनी बरोबर असते एवढेच मान्यवर कळत असते. परंतु जेव्हा वारी करताना आपण पंढरीरायाच्या तुकोबारायांच्या पाया पडतो, पाया पडताना फक्त एकच आपले जी इच्छा असती ती मागणी करतो की हे पंढरीराया, माझा शेतकरी, माझे बंधू आणि माझे घरातले सर्वजण आनंदाने सुखात जगावे. अरे सुखात जगणं म्हणजे फक्त अन्न धान्य आणि सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील ह्याचीच भावना करतो आपण. पण हे अन्नधान्य पिकवणारा कोण आहे? तर शेतकरी वर्ग आहे. आणि या शेतकरी वर्गासाठी आतापर्यंत जे काही आंदोलनं झाली ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बऱ्यापैकी आपल्या पुढे जनतेपुढे मांडलेली आहेत. आम्हाला आंदोलन करताना बरेच जण म्हणतात नोटंकीबाज. अरे नोटंकीबाज कोण असतं? नोटंकीबाज कोण असतं? जो फक्त फेसबुक आणि बाकीच्या मीडियांवरती बोलत असतो पण त्याला बोलताना एवढं कळत नाही. अरे तू ऊस पिकवलायस का स्वतःहून? नाही. शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे हे जेव्हा तुला माहीतच नाहीये, तू शेतकऱ्यांबद्दल बोलतोस कशाला? ऊस पिकवला नाही तर त्यापासून काय काय तयार होते हे तुला माहितीच नाहीये, तर तुला बोलण्याचा काहीही अधिकार दिला नाही. आज शेतकऱ्यांबद्दल बोलण्यासाठी आम्ही जेव्हा लांबून येतो हे फक्त शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीशी नातं आहे हे दाखवण्यासाठी नाही. अरे शहरात जाताना आम्हाला जेव्हा ती छोटासा तुकडा जमिनीचा खरेदी करायचा असतो तेव्हा पैसे मोजावे लागतात. तेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स, बाकीचे कर सगळे तुम्ही भरता आणि भरताना हे तुमच्या लक्षात येतं का आपण एवढ्या तुकड्यासाठी सुद्धा आपण कर भरतो? अरे शेतकरी काय करतो ह्याच्याकडे लक्ष द्या की शेतकरी प्रत्येक वेळेस आपली जमीन उपजत करताना त्याचे घाम गाळतो आणि ते घाम गाळत असताना आपल्याला अन्नधान्य कशा प्रकारे पुरेल, कसा पुरवठा होईल ह्याची तो शाश्वती घेत असतो. ते त्याच्या स्वतःच्या कुटुंबासाठीच फक्त अन्नधान्य कमवत नसतो, तर शहरातील सगळ्या बांधवांना हे अन्नधान्य पुरावे याचीही काळजी घेत असतो. आज मला फक्त एवढंच सांगायचंय, जेव्हा रोहित दादांनी आतापर्यंत जी काही आंदोलनं घेतली, कांद्याची असो बाकीची सगळी काही आंदोलनं असो, एकनिष्ठपणे त्यांनी फक्त सामाजिक कार्य केलेलं आहे. कोणत्याही पक्षाचा उल्लेख तेथे केलेला नाही. मग त्यांच्यावरती तुम्ही आंदोलन करताना त्यांच्यावरती नौटंकीबाज म्हणण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. जेव्हा स्वतः काही करत नाही तेव्हा आपल्याला ही शाश्वती व ही हमी द्यावी लागते, पोचपावती दुसऱ्याला दाखवावी लागते की तुम्ही ही कामे करत आहात की नाही हे दुसऱ्याची तुम्ही पत काढत असता. आज आमच्या रोहित दादांची पत काढण्याची तुमची लायकी नव्हती, त्यासाठी तुम्ही पुढे येऊन बोलले नाही. शेतकरी भावांना तुम्ही म्हणता ऊस पिकवू नका, तुम्हाला ऊसाचा भाव माहित नाही की ऊस कसा पिकवला जातो हे माहित नाही. मला असं म्हणायचंय, सरकार हे निष्क्रिय झालेलं आहे आणि निष्क्रिय सरकारकडनं मागणी मागण्यासाठी जर का आपण एकजूट झालो नाहीत तर शहरी बांधव आणि गरीब हे एकजूट होणार नाहीत. एकजूट होण्यासाठी जो दुवा आहे, रोहित पवार हे जे सातत्याने त्याचे सहभाग घेत आहेत आणि त्याला प्रत्येक वेळेस पाठिंबा देताना आमचा शेतकरी वर्ग जरा मला वाटतं इथे कमी पडलेला आहे. तर बांधवांनो एकजूट व्हा आणि आपला शेतकरी वर्गासाठी तुम्ही पुढे या, एवढीच माझी इच्छा आहे. माझं प्रत्येक वेळेस आपल्या सहकार्य राहील की आमचा जो काही कामकाज असेल आम्ही पक्षातरू नाही तर समाजाची काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही करत आहोत. एकच सांगू इच्छिते शेतकरी बांधवांना, ही कर्जमाफी झालीच पाहिजे आणि ही कर्जमाफी होताना आम्हाला असं वाटतं की यात आमचा खारीचा वाटा असावा. खारीचा वाटा एवढ्यासाठी नाही की कुठं शोबाजी करायची किंवा स्टंटबाजी करायची, आम्हाला आमच्या मुलांचं पोट पाणी भरता यावं यासाठी आम्हाला ही काही कर्जमाफी मिळाली पाहिजे. रोहित दादा आगे बढ़ो, रोहित दादा आगे बढ़ो. धन्यवाद बांधवांनो, आपल्या पंढरपूरच्या नगरीत आम्हाला येऊन 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. उपोषण करतातले काही लोक थांबलेले आहेत. आगे बढ़ो, हम सब आपके साथ है. रोहित दादा
उपोषण करतातले काही लोक तपासणी राहिली असेल तर त्यांनी इथे डॉक्टर साहेब थांबलेत, त्यांना येऊन भेटावं. उपोषण करतातले मी काही नावं घेतो. मनोहरजी डाके आपल्याला संबोधित करते. तुकाराम केतन भोसले. आज पंढरपूर नगरीमध्ये रोहित दादा गेल्या 3 दिवसापासून अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले प्रांताध्यक्ष शिंदे साहेब, सुनील भुसारा साहेब, सक्षनाताई, त्याचप्रमाणे 2-3 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित असलेले खरे साहेब, माननीय रोहित दादा, आपण शेतकऱ्यासाठी रविराजजी साबळे साहेब, नाना रोहित दादा, आपण शेतकऱ्यासाठी अन्नदात्यासाठी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहात, याबद्दल आपलं अभिनंदन. खरं तर 15व्या विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता हे पद शिल्लक नाहीये. हे पद शिल्लक नसताना महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यासाठी असेल कुठल्याही प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते रोहित दादा करतात. मग सामान्य जनतेसाठी झटण्यासाठी रोहित दादा पुढे होऊन काम करत आहेत. आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून जर भूमिका कोण निभावित असेल तर ते रोहित दादा निभावत आहेत. म्हणून विरोधी पक्षाची भूमिका निभावत असताना ज्याप्रमाणे विरोधी पक्ष नेता हा भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि रोहित दादा आपण जनतेचे प्रश्न उचलित आहात. सामान्य जनता आपल्या पाठीमागे राहील का नाही? एखाद्या माणसाचा प्रश्न उचलत असताना आपण आंदोलन करता, या माणसापासून आपल्याला काय मिळेल या गोष्टीचा आपण विचार न करता त्यासाठी आंदोलन करतात. असाच निर्भीड, शासनाला न भिणारा एक निर्भीड नेता असणं आवश्यक आहे. म्हणून अशा नेत्याच्या पाठीमागं सामान्य जनता उभी राहत असते आणि परिवर्तन सत्तेचं घडवत असते आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून, भविष्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सामान्य जनता तुमच्याकडे बघत आहे. आज अशा प्रकारचे वेगवेगळे आंदोलन बघितलं आपण देशामध्ये, अशा प्रकारचे बदल देशामध्ये घडलेले आहेत. मग ते आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी असतील किंवा तेलंगणाचे रेवंत रेड्डी असतील, कर्नाटकचे DK शिवकुमार असतील, यांनी संघर्ष केला आणि जनतेने त्यांना मुख्यमंत्री केलेला आहे. म्हणून महाराष्ट्राचे रेवंत रेड्डी, महाराष्ट्राचे DK शिवकुमार, महाराष्ट्राचे जगनमोहन रेड्डी, फक्त रोहित दादा तुम्हाला होण्याचा अधिकार आहे आणि तुम्हीच होऊ शकता फक्त. अशा प्रकारे तुम्ही अन्नत्याग आंदोलन करताना मला प्रश्न पडला की तुम्ही पंढरपूरच का निवडला असेल, पंढरपूरच का निवडला असेल. हे पंढरपूर निवडण्यामागे ही एक प्रकारची भावना मला वाटले. मला पडलेला प्रश्न आणि मला सापडलेलं उत्तर. कारण महाराष्ट्रातला भोळा बाबडा शेतकरी, पावसाळा सुरू झाला, पाऊस पडो अथवा न पडो, काळ्या आईची ओटी भरतो आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला येतो. दर्शनाला आल्यानंतर सर्व आपल्या जे काही खर्च आहे, जो काही शेतीचा खर्च आहे तो निघो अशी पंढरपूरच्या पांडुरंगाला एक प्रकारची प्रार्थना करीत असतो. त्याच पंढरपूरच्या पांडुरंगाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आषाढी वारीला अभिषेक करायला येतात, पूजा करायला येतात आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रकारे सुखी ठेव निसर्ग राजा, पाऊस पडू दे अशी विनंती करतात. म्हणून रोहित दादा पंढरपूरच्या पांडुरंगाला सांगायला आलेले आहेत की ही देवेंद्र फडणवीसनी दिलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी आहे. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगानं देवेंद्र फडणवीस साहेबाच्या कानामध्ये सांगावं की तुम्ही दिलेली कर्जमाफी फसवी आहे, तुम्ही खरी कर्जमाफी द्या. अशा प्रकारे या ठिकाणी आंदोलन करत असताना मग ही कर्जमाफी कशी द्यायची, कर्जमाफी कशी असावी, तर आदरणीय पवार साहेबांना, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना ज्याप्रमाणे कर्जमाफी दिली त्या प्रकारची कर्जमाफी असली पाहिजे. आदरणीय पवार साहेबांनी कर्जमाफी दिली त्यावेळेस या देशातल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, या देशातल्या शेतकऱ्याची क्रयशक्ती वाढली पाहिजे, अशा प्रकारचा भाव ठेवून एक प्रकारची कर्जमाफी दिली. म्हणून पवार साहेबाची आणि हिरो होंडाचे मालक गुंजाल का काहीतरी ग्रस्त आहेत, त्यांची विमानतळावर भेट झाली आणि त्यांनी विचारलं की तुमचा उद्योग काय म्हणतोय. तर गुंजाल साहेबांनी हिरो होंडाच्या मालकांनी सांगितलं की तुम्ही एवढी शेतकऱ्यामध्ये आर्थिक क्रांती केलेली आहे की माझ्या हिरो मोटारसायकलला 6-6 महिने वेटिंग आहे. अशा प्रकारची क्रांती आदरणीय पवार साहेबांनी केली होती. नुसती कर्जमाफी नव्हे तर शेतीवर वेगवेगळे उपाय सुद्धा सापडले पाहिजेत आणि अशा प्रकारचे उपाय सापडण्याची जिम्मेदारी
एक शेतकऱ्यांच्या शासनाने घेतली पाहिजे. ही घेण्याची जबाबदारी शासन पाळत नाहीये. आज रोहित दादा या ठिकाणी आंदोलन करतायत, त्यावेळेस काही भाजपचे बगल बच्चे म्हणतील की हे ढोंग आहे, काय आहे. मग यातमध्ये निलेश राणे तर फार अग्रेसर असतात. निलेश राणे तर उद्धव ठाकरे साहेबावर सुद्धा टीका करतात. ज्यांच्या बापानं तुमच्या बापाला मुख्यमंत्री केलं त्यांच्यावर तुम्ही टीका करता. इथं तर वेगवेगळे प्रश्न घेऊन आपणाला या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा लढा घेऊन जाताना या ठिकाणी लावलेलं रोपटं रोहित दादा आम्ही आमच्या भागामध्ये घेऊन जाऊ. गावोगाव या ठिकाणी ही फसवी कर्जमाफी आहे आणि ही कर्जमाफी खरी दिली पाहिजे. यासाठी आम्ही तुम्ही दिलेले रोपटं घेऊन गावगाव फिरूत आणि गावगावच्या लोकांचा पाठिंबा तुमच्या पाठीमागं उभा करूत. अशा प्रकारचं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. आता भावनाताई घाणेकर, उरण नगर पंचायत नगराध्यक्षा. छत्रपती शिवाजी महाराज की. आज या ठिकाणी अन्नदात्यासाठी अन्नत्याग करणारे आमदार रोहितदादा पवार, त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, या ठिकाणी आज कोणतेही राजकीय भाषण या ठिकाणी होणार नाही. आज दादांसोबत उपस्थित सगळेच या ठिकाणी असलेले बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर दादांसोबत अनेक जण उपोषण करते सुद्धा. आपण बघाल राज्यभरामध्ये ज्या पद्धतीचं नैराश्य सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर उमटलेलं आहे. आज या राज्यामध्ये कोणीही सुखी नाही. जो अन्नदाता आहे, तो देशाचा पोशिंदा आहे, ज्याच्यावर जग चालतं, त्याला आज स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. यासारखं दुर्दैव कोणतं. आज या ठिकाणी आपण बघाल शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबावर देश उभा आहे. आज त्या शेतकऱ्याला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढावं लागतंय. आज या निमित्ताने मी सरकारला विचारते की शेतकऱ्याने दिलेली आश्वासनं पूर्ण का झाली नाहीत. शेतकऱ्यांना तुम्ही कायम फसवत आलात, त्याचबरोबर तुम्ही फसवी कर्जमाफी सुद्धा दिलीत. नैसर्गिक आपत्ती वाढते, त्याचबरोबर बाजारभाव वाढतोय आणि त्यामध्ये माझा शेतकरी भरडला जातोय. आपण बघाल आज ही कर्जमाफी दिल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नैराश्याची त्या ठिकाणी खासदार बजरंगप्पा आलेले आहेत, त्यांचं स्वागत करते. आणि बोलायचं आहे का त्यांना. आपण बघाल शेतकऱ्याला जशी कर्जमाफी दिली त्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. पण योग्य शेतकऱ्याच्या मनामधल्या योग्य गोष्टी हेरून आमदार रोहित दादांनी योग्य वेळेला त्या ठिकाणी उपोषण केलं. कांद्याचं उपोषण झालं, महागाईचं उपोषण झालं, परंतु हे कर्जमाफीचं उपोषण करणं गरजेचं होतं आणि त्याच वेळेला उपोषण होत आहे. खरं तर लोकांनी बोलायचंय का त्या ठिकाणी आपण बघाल शेतकऱ्याचा त्या ठिकाणी कर्जमाफी फसवी देऊन शेतकऱ्याला फसवण्याचं काम केलेलं आहे. आज सरकारला ज्या जाचकाठी लावलेल्या आहेत त्या मागे घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. आज 3 दिवस झाले आमदार रोहित दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. राज्यभरामध्ये असलेल्या आया बहिणी असतील, शेतकरी असतील, युवक असतील, या पंढरपुराच्या वाटेवर त्या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघाल सरकारला त्या ठिकाणी या जाचकाठी ज्या लावलेल्या आहेत त्या मागे घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. खरं तर मी सरकारला सांगेन शेतकऱ्याचा अंत पाहू नका, या जाचकाठी मागा घ्या आणि खरं तर
शेतकऱ्यांना न्याय द्या असंच या निमित्ताने सांगेन आणि थांबेन. जय हिंद, जय